डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या वेळेस 90 फीट रोड ठाकुर्ली या ठिकाणी एक चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला होता. आणि त्याच दिवशी मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साधारणपणे 7:30 वाजता त्या ठिकाणी सुद्धा एक चेन स्नॅचिंगचा प्रकार घडलेला होता. अशा एका दिवशी आपल्याकडे कल्याण परिमंडळामध्ये 2 ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे झालेले होते. त्या अनुषंगाने आपले डोंबिवली पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहेत आणि त्यांची डीबीची टीम आहे, त्या टीम संपूर्णपणे डोंबिवली आणि मानपाडा या दोन्ही भागातील जे काही गुन्हे घडलेले आहेत त्या अनुषंगाने तपास करत होते. त्यामध्ये आपण या ठिकाणी असलेले सगळे CCTV कॅमेरा असतील आणि काही टेक्निकल ॲनालिसिस असेल याच्यावर आमचा तपास सुरू होता. त्या संपूर्ण CCTV फुटेजवरून आणि याच्यावरून आम्हाला 2 संशयित आरोपी जे आहेत विथ मोटरसायकल त्या ठिकाणी निष्पन्न झालेले होते. नंतर त्या गाडीसंदर्भात माहिती घेतली असता ती गाडी जी आहे ती विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी चोरीला गेल्याची माहिती मिळाली. यमाहा FZ गाडी आहे. नंतर त्या आरोपींचा आम्ही शोध घेतला असता आपल्या त्यानंतर त्यामध्ये 3 आरोपी त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये CCTV फुटेज आणि आपल्या टेक्निकल ॲनालिसिसमधून निष्पन्न झाले. त्यांची नावं आहेत अभय सुनील गुप्ता वय वर्ष 21, अभिषेक ओम प्रकाश जोहरी वय वर्ष 32 आणि अर्पित अवधेश शुक्ला वय वर्ष 27. हे तिन्ही पण आरोपी जे आहेत हे तिन्ही पण आरोपी उत्तर प्रदेशमध्ये राहणारे आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मालमत्तेविषयक आणि त्याचप्रमाणे हत्येचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. नंतर या आरोपींची अंग झडती घेतली असता आपल्याला यांच्याकडे ज्या तिन्ही आरोपी त्यांच्याकडे आपल्याला एक गावठी कट्टा मिळालेला आहे आणि त्याच्या विथ 4 राऊंड्स त्याच्याबरोबर मिळालेले आहेत. आणि अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी आहे आपल्या पूर्ण कल्याण आणि डोंबिवली आणि मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्यांची स्नॅचिंग केलेली आहे त्या संदर्भातली ही आपल्याला आपण डिटेक्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये जी काही सोन्याचा मुद्देमाल गेलेला आहे डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये 5 ग्रॅमचं जे लगड गेले ते आपण रिकवर केलेली आहे. त्याचप्रमाणे मानपाल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 24 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र गेलेलं होतं ते सुद्धा आपण सदर आरोपीकडून रिकवर केलेलं आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली बाईक जी आहे यमाहा FZ ही सुद्धा आपण रिकवर केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि 4 राऊंड्स असा मुद्देमाल आपल्याकडून मिळालेला आहे. सदर आरोपीने यापूर्वीही उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यातला जो आरोपी अभिषेक चौधरी याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत उत्तर प्रदेशमध्ये. त्याचप्रमाणे जो आरोपी जो आहे अर्पित अवधेश शुक्ला याच्यावरती मर्डरसारखा गुन्हा उत्तर प्रदेशमध्ये दाखल आहेत. सदर आरोपीने आपल्याकडे डोंबिवली आणि मानपाडा त्याचप्रमाणे पुण्यामध्ये बिबवेवाडी आणि हडपसर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबूल दिलेली आहे. अशा प्रकारे ही सदरची आपण पूर्ण आंतरराज्य टोळी जी आहेत मानपाडा पोलीस स्टेशन आणि डोंबिवली पोलीस स्टेशनच्या DBचे अधिकारी जे असतील त्याच्यामध्ये सिनियर PI जवादवाड आहेत, त्यानंतर API मोपडे आहेत आणि PSI चव्हाण त्याच्याबरोबरचे संपूर्ण टीम आहे. या टीमने ह्या संपूर्ण गुन्हेगारांना मागच्या 7 ते 8 दिवसामध्ये त्यांनी 100पेक्षा जास्त CCTV आणि टेक्निकल ॲनालिसिसवरती